तर आज होता आपल्या श्री गुरुचरित्र पारायणाचा 4था दिवस. नेहमीप्रमाणे सकाळी मी 3 वाजता उठलो. त्याच्यानंतर आवरलं, अंघोळ वगैरे केली. त्याच्यानंतर मी माझ्या पूजेला सुरुवात केली. पूजेची जुनी फुलं वगैरे आहेत ती काढून घेतली आणि पुन्हा एकदा फुलांची आरास वगैरे करून घेतली होती. वातावरण एवढं छान होतं की काही सांगायलाच नको, कारण पहाटे होती आणि एवढ्या पहाटे मी कधी उठलो नाही. त्यामुळे हे वातावरण मला कधीच अनुभवायला मिळालं नव्हतं, जे की मला आता मिळते गुरुचरित्र पारायणामुळे. आणि हे माझ्यातला एक चांगला बदल म्हणायला हरकत नाही, कारण पहाटे उठणे हे माझ्यासाठी कुठेतरी खूपच डिफिकल्ट होतं, जे की अशक्य असणारं शक्य गोष्ट ही घडली होती आणि त्याचं मला खूप कौतुक वाटत होतं. त्यानंतर मी दिवा वगैरे लावून घेतला. आणि आता इथे बऱ्याच लोकांच्या मला कमेंट येत असतात सगळीकडेच, की तू स्वामी स्वामी किंवा का करत असो किंवा सारखं पूजा पूजा का करत असो. तर मी एकच सांगेन की ज्या गोष्टी करण्यात आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी नक्कीच तुम्ही कराव्यात, आणि ज्या गोष्टीमधून समाधान मिळतं आणि त्यामुळेच मी ह्या गोष्टी करतो आणि याच्यामध्ये कुठे वाईट आहे असं मला वाटत नाही. आणि कुठेतरी मला चांगलाच मार्ग मिळतो, माझ्या आयुष्यात चांगलेच बदल घडतात, तर हे करायला काही हरकत नाही. तर त्यानंतर मी पूजा झाल्यानंतर इथे माझ्या कामाला सुरुवात केली आणि खूपच भारी वाटत होतं आणि झोप वगैरे कुठे येत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग दुपारी मी असं जेवण या प्रकारे केलं. तर याचा फुल ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो पण एकदा पाहून घ्या. श्री स्वामी समर्थ.